नमस्कार मित्रांनो, मी रमेश हिरवकर तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. आणि हा मी आज परत सायकल व्लॉग बनवतो आहे माझ्या टायगरवर. परत माझ्याकडे एकच सायकल आहे माझ्या टायगर. म्हणजे मागच्या ह्याला रूट सेम होता, मी बिरोबाला जात होतो. आज पण मी बिरोबालाच जातो आहे, फक्त रूट थोडा चेंज आहे. मागच्याला मी सॅटर्डेला होतो, आज संडेला मी शूट करतो आहे. आणि बस एवढंच आहे, रूट थोडा चेंज होणार आहे. मागच्या रूटला आपण परत याच रूटने मागं गेलो होतो. बिरोबाचं दर्शन झालं, सेम रूटनी मागं गेलो होतो. पण आज पुढे जाणार आहे. बिरोबाकडून जायला जवळजवळ 4 रस्ते जे मला माहिती आहे. जास्त असे माहीत नाही, मला 4 माहिती. पहिला जो मी येतोय इथून सरळ गेलं की बिरोबा, इथून मागं गेलं की पिंपळवाडी वगैरे, राईट घेतलं की पिंपळवाडी, लेफ्ट घेतलं की शिर्डी. इथूनही जाता येतं शिर्डीला. इथून शिर्डीच्या भाजी मंडईकडून निघतो आणि जर त्या रूटने गेलं मागून तर कडून निघतो. आणि बाकीचे 2 रूट तो दोन्ही इथून सरळच आहे. आणि मी जे तुम्हाला बोललो ना, जो तिसरा रूट जातो, हा इकडून तिकडं समोर मंदिर आहे, तिकडून असं आल्यावर तिकडून सरळ जायचा, तो तिसरा रूट जातो. आणि जो चौथा रूट आहे जो आपण घेणार आहे तो या रोडवरून सरळ जातो. इथून असं जायचं आणि तो जो रूट दिसतो ना तिकडून सरळ जायचं. पुढे जाऊया आपण. तर ते मागं जी हे दिसतं ते मंदिर आहे, तिकडून सरळ आल्यावर मी आता सरळ पुढे जातो आहे. आणि हे असं सुंदर असं दृश्य दिसतं इथून. आणि या भागात मस्त शेत आहे, तिकडं बिल्डिंग वगैरे दिसतात, लांब अशी बिल्डिंग आहे. आणि इकडून सरळ जाऊन आपण लेफ्ट टर्न घेतलं की मग आपण आपल्या रूटला लागतो. इकडे यायचा एकदम चांगला टाईम म्हणजे सनराईज किंवा सनसेटच्या वेळी. ते तिकडे जे लांब बिल्डिंग दिसतात ना, त्या 2 झाडांच्या वर तिकडे शिर्डी आहे.
तर इथून सरळ गेलं तर हे येतं आणि इथून राईटला गेलं तर हायवे, इथून मेन शिर्डीचं गाव येतं आणि इथून या साईडला गेलं तर कोपरगाव येतं. सॉरी राहता येत तिकडं. आता आपण जाऊया शिर्डीला. मी मोबाईल बंद करतो कारण आवाज वगैरे खूप आणि हायवे म्हणून. आता मी आहे साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूलकडं आणि त्या रूटने सरळ आलो. त्या भागात जास्त हे नाही केलं कारण रस्ता वगैरे खराब होता आणि गाड्या वगैरे खूप होत्या म्हणून. तर इकडून सरळ जाऊन आपलं खंडोबा मंदिर येतं, खंडोबा मंदिरात पण जाऊया आपण. हे जे समोर आहे हे खंडोबा मंदिर आहे. हे असं खंडोबा मंदिर आहे. इकडे सॉलिड गर्दी आहे असं वाटतंय. आपण तिकडं गाडी लावूया त्या भागात. हे असं खंडोबा मंदिर दिसतं शिर्डीतलं. आणि हे जे इकडून जे अग्निकुंड आहेत ही प्रथम साईबाबांचे भक्त जे मालसापती होते, ज्यांनी बाबांचं नाव ठेवलं साई म्हणून, ते इकडून प्रथम चालले होते आणि आजही ती परंपरा चालू राहते. आणि लोक असे या अग्निकुंडातून जातात. जे जळता कोळसा असतो तो ह्याच्यामध्ये टाकून लोक त्याच्यातून जातात. आता तुम्ही जे दृश्य बघताय आज सकाळचे दृश्य आहे, ज्याच्यातून लोक जे गावकरी वगैरे भक्त असतात ते सगळे इकडून चालतात आणि इकडून या अग्निकुंडातून जाऊन मग ते पुढे दर्शनासाठी खंडोबा मंदिरात जातात. तर आता दर्शन झालं खंडोबा महाराजांचं. आणि हे आमचे मित्र अथर्व नागरे, जे मालसापती होते, त्यांची 5वी पिढी. नमस्कार नमस्कार काय नमस्कार. आज चंपाषष्ठी उत्सव आहे. मग आपल्या सगळ्या भाविकांना आपण दर्शन वगैरे द्यायचं, सेवा करतोय. बस एवढं खूप चांगलं आहे. आज थोडं कोरोनामुळं जरा गर्दीचा प्रभाव कमी आहे. आपण पण सगळं सोशल डिस्टन्सिंगमुळं करतोय आपण सगळं. मागं काहीच नाही, मागं सगळं मोकळं आहे. सगळं सोशल डिस्टन्सिंगनुसार चाललं आहे. तिकडून तशी लाईन चालू आहे. काय होता आजचा माझा अनुभव नवीन रूटवरून. म्हणजे रूट 50% 25 to 50% तोच होता, फक्त थोडा बदलला होता, जो सरळ गेला होता. पुढच्या वेळी मी प्रयत्न करेल की जे मी तुम्हाला सांगितलं शिर्डीची परिक्रमा म्हणून ते मी दाखवेल. म्हणजे पूर्ण शिर्डीला राऊंड मारायचं. आपण आता पण राऊंडच मारलं, पण ते असं शिर्डीच्या मधून कट मारल्यासारखं झालं, म्हणजे अर्धी शिर्डीला हे केल्यासारखं झालं. तर तसं करू पुढच्या वेळेला. आणि बस आता पुरतं एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉगला पुढच्या रविवारी. जय हिंद, वंदे मातरम.